ज्ञानेश्वर कारखाना ऊस भावाच्या बाबतीत मागे राहणार नाही, तसेच चांगल्या कामात काही लोक मिठाचा खडा टाकत आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर नरेंद्र घुले यांनी केले। नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन 2018-2019च्या 45व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर नरेंद्र घुले यांच्या हस्ते तसेच सभासद दत्तात्रेय गटकळ, शोभा गटकळ, पंडित भागवत, कमल भागवत, जनार्दन शेळके, शांताबाई शेळके, मच्छिंद्र साळुंके, लता साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला आहे। ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग तसेच सर्व संचालक मंडळ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। संचालक काकासाहेब नरवडे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। तोपर्यंत ही माणसं तिथून हटली नाही आणि म्हणून आपल्याला भांगर म्हणणारे तोंडात गोड घालावं लागले। एक नंबर झालं 13.5 लाख टन कृषी, 15,53,000 क्विंटल साखर, 11.25% रिकव्हरी आणि त्यांनी सांगितलं लेट असेल पण थेट आहे आणि त्याप्रमाणे 2300 रुपये भाव, 3600 भाव होता त्यावेळेस 2500 रुपये साखरेचे भाव कमी झाले तरी आधीच बोर्डाने निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे उर्वरित 200 रुपये याच्यासाठी लागणाऱ्या 21 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा आता झालेली आहे आणि या ऑक्टोबर अखेर शेतकऱ्याच्या खात्यात 21 कोटी रुपयाचं पेमेंट या 200 रुपयाच्या भावाने 10,48,000 टनाचं जमा होणार आहे। त्याचबरोबर आपल्या ठेवीवरचं व्याज हे 7,40,00,000 रुपये हे सुद्धा आपल्या ऑक्टोबर अखेर खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्वांना ज्ञानेश्वरची परिस्थिती माहिती आहे। 210 गावांचं कार्यक्षेत्र आहे तिथे इथं काय मुळा उचवा कालवा वाहत नाही, हे सगळं टेलचं आहे। मी इथं 10 वर्ष आमदार होतो, कोणाला कधी सुचलं नाही। आबा साहेबांनी युती शासनाच्या काळात आमचे व्हिडिओ कॅसेट लावून सगळ्या पॅनलचे चित्रीकरण अशा परिस्थितीत आताच सांगितलं त्याप्रमाणे पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्याला अतिशय सतर्क आणि सावध राहणार आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की टेल पासून भरणे झाले पाहिजे, हा शासनाचा नियम आहे। टेल पासून जर भरणं झालं तर खालच्या माणसाला जर पाणी मिळालं तर वरती आपोआपच पाणी मिळतं। पाणी मिळालं नाही तर 4 दिवस रोटेशन आपण लांबवू शकतो, वाढवून घेऊ शकतो, पण खाली एकदा बंद केलेलं पाणी जर वरती गेलं तर परत ते काय खाली आणता येत नाही आणि याच्यासाठी सगळ्यांनी एकजिनसीपणे एका छत्राखाली राहून आपल्याला ही भूमिका पार पाडायचं सुद्धा अतिशय चांगलं योगदान याच्यात लाभलं आणि म्हणून आता सांगितल्याप्रमाणे आपली एफआरपी काकासाहेब 1940 असताना सुद्धा आपण 2500 आणि 2300 रुपये भाव दिला। आता मागचं 11.25% रिकव्हरी असल्यामुळे एफआरपी आपली चांगलीच असणार आहे, त्याच्यामुळे 100% आपला भाव हा चांगला राहणार, त्याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा आणि म्हणून कोण काय म्हणलं वगैरे मला त्या खोलात जायचं नाही। आपलं जे नियोजन आहे त्या पद्धतीने हा 45वा हंगाम आहे, त्या पद्धतीने आपण यशस्वीरित्या हा हंगाम पार पाडू। दुर्भिक्ष पाण्याचं आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, संघर्ष आहे आणि याच्यातून आपल्याला मात करायची आहे। प्रतिनिधी गणेश मुळे, माय न्यूज, नेवासा।